नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मी या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे. पण आजपासून मी असं ठरवलं आहे की आठवड्यात 2 तरी व्हिडिओ अपलोड करायचे. तर आजचा असो अनुभव असा, ह्यो अनुभव आमच्याच वाडीतल्या एका आजीसोबत घडलो हा. तो अनुभव नक्की काय असा ह्या बघण्याआधी माझं यूट्यूब चॅनल मालवणी गोष्टी ह्यो सबस्क्राईब करून ठेवा. ह्या चॅनलवर नवीन नवीन भूतांचे सत्य अनुभव मी घेऊन येणार आहे. अजिबात वेळ न घालवता चला नक्की आजीसोबत काय घडला ह्या आपण बघूया. ही घटना आमच्याच गावात आणि आमच्याच वाडीत घडली आहे. दिनांक 29 नोव्हेंबर 2024 झाला असा होता की आमच्या गावात म्हणजेच आमच्या वाडीत एक कुटुंब असा. त्या कुटुंबातील काका जेवण वगैरे बाहेर वरांड्यात बसले होते. तेवढ्यात त्यांका बाथरूमला झाला, त्यामुळे ते बाथरूमाक जाऊक बाहेर गेले. ते बाथरूममधून बाहेर येऊन बघतो तर आपली आई खंय घरात दिसतच नाही होती. पण नक्की आई खंय गेली हा हेचो विचार ते काका करूक लागले. म्हणजे त्या आजीक त्या काकांनी संपूर्ण घरात शोधल्याने, पण त्या आजीचो तर खंय पत्तोच नाही होतो. काकांनी बॅटरी घेतल्याने आणि बाहेर आजूबाजू अंगणात बघूक लागले. घरातल्या सर्वांका त्यांनी उठवल्याने आणि आपली आई खंय गेली हा ह्या विचारूक लागले. घरातल्या मंडळींनी त्या आजीचो शोध घेतल्याने, पण आजी काय त्यांका खंय दिसाकच तर आजी नाही. तर त्यानंतर ते काका वाडीत गेले आणि वाडीतल्या काही पुरुष मंडळींका असा असा झाला असं सांगितल्याने नंतर वाडीतले सगळे लोक त्यांच्या घराकडे इले आणि आजी खंय गेली हा याचो शोध घेऊक लागले. ते काका आणि घराच्या आजूबाजूकच भात शेती करतात. त्या भात शेतीकडे त्या लोकांनी संपूर्ण बॅटरी फिरवून बघितल्याने आजी तर खंयच नाही आणि त्यांचं घरसुद्धा बरोबर जंगलाच्या खालीच असा. त्यामुळे आजी नक्की खंय गेली हा याचे पाऊल खुना खंय दिसतात काय बघूक लागले. आजी खंय गेली हा तिचे पाऊल खुना सुद्धा दिसत नाही होते. काही लोक तर त्या डोंगरावर जाऊन सुद्धा बघून इले की आजी कदाचित तिकडे नाही मग गेली असात. पण तिकडे सुद्धा आजी नाही. मग काका म्हणाक लागले, आम्ही 2 ते 3 किलोमीटरवर तिकडे सुद्धा भात शेती करतं, मग एकदा तिकडे जाऊन बघूया, तिकडे असाक शकता. मग काका आणि त्यांच्यासोबत 2 माणूस त्या भात शेतीकडे गेले आणि जाऊन बघतात तर आजीचं थंय पण खंय पत्तो नाही. मग ते काका गावच्या आमच्या मंदिरात गेले आणि तिकडे गाराणा घातल्याने माझी आई हरवली हा खंय गेली नाही माहिती, पण तिका देवा तू सुखरूप ठेव. आणि माझी आई असा ती सुखरूप सकाळी माझ्या घराकडे येऊ नयेत असा गाराणा घातल्याने आणि घराकडे इले. तेव्हा साधारण रात्रीचे 2 ते 2:30 वाजले असतील. सगळे लोक आपापल्या घराकडे गेले आणि झोपले आणि परत सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता परत सगळे लोक त्यांच्या घराकडे जमले आणि सकाळचे ते आजीक शोधूक लागले. पण आजी त्यांका तर खंयच दिसत नाही होती. साधारण 7 वाजेपर्यंत त्या आजीक शोधल्याने पण आजी काय त्यांका गावलीच नाही. त्यानंतर ते सगळे विचार करूक लागले आणि हे सगळे गजाली चालू असताना ते गजाली ऐका त्या आजीचो एक नातू होतो. तो पण या सगळ्या ऐकत होतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष समोर गेलो आणि त्याका आश्चर्यच झाला. समोर सूद त्याची आजी चलत येत होती. त्या सर्व जमलेल्या लोकांका त्यांनी सांगितले, इकडे बघा, ती बघा आजी आता. ते सगळे बघून आश्चर्यचकितच झाले
तशी ती चालत चालत आजी आपल्या घरात गेली आणि मस्त चाय वगैरे पिल्यान आणि बसली होती. आणि मी तुमका ह्या सांगाकच विसरलोय की ती आजी रात्री गेली होती. त्या रात्री कडाक्याची थंडी होती, म्हणजे हातपाय गोठून टाकणारी भयंकर थंडी. आणि ती सुद्धा थंडी त्याच रात्री पडली होती ज्या रात्री ती आजी गायब झाली होती. ते सगळे लोक त्या आजीच्या घराकडे जमले आणि त्या घरात गेले आणि आजीकडसून ह्या सगळा तिच्यासोबत नक्की काय झाला हे ऐकून घेऊक आतुर झाले होते. आजी ते सगळे लोक विचारूक लागले की आजी, तुझ्यासोबत नक्की रात्री काय झाला होता आणि ती या रात्रभर गायब खंय होतस. आजीन सांगाक सुरुवात केल्या, अरे मी रात्री बाथरूमात गेलो होतंय, म्हणजे जायत होतंय आणि तेवढ्यातच बाथरूमचा दार माका बंद दिसला. माका समजला की माझो मुलगोच गेलो हा बाथरूमात. मी 1-2 मिनटां वाट बघितलंय पण तो काय बाहेर इलो नाही. आणि तेवढ्यातच एक भल्लो मोठो माणूस माझ्या मागसून इलो आणि माका उचलून घनदाट जंगलात घेऊन गेलो. आणि त्यानंतर माझ्यासोबत नक्की काय घडला ह्या नाही माका माहिती, पण त्या माणसान माका काहीच करूक नाय, अजिबात त्राससुद्धा देऊक नाय. माका सुखरूप आणून माझ्या घराजवळ सोडल्यान आणि ती आजी इतक्या बोलान शांतच झाली. पण नक्की आजी कोणी यायला होता, देवचार होतो की कोण होतो ह्या मात्र नाही समजा का. पण त्या आजीसोबत इतकू भयंकर प्रकार घडलो हा. मी ही गोष्ट ऐकलंय आणि माझे पाय तर कापाकच लागले. इतका भयंकर असा घडाक शकता हेचो मी विचारसुद्धा करूक शकणार नाही. तुमका नक्की काय वाटता, त्या आजीक कोण घेऊन गेला होता, देवचार होतो की अजून कोण, ह्या माका कमेंट करून सांगा. आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली ह्या सुद्धा सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे खरे सत्य अनुभव असतील माका इंस्टाग्राम किंवा ईमेलवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका भूताचे व्हिडिओ जर बघूक आवडत असतील तर माझा चॅनल मालवणी गोष्टी त्यांका सबस्क्राईब करूक सांगा आणि त्याची लिंकसुद्धा तुम्ही त्यांका पाठवून द्या. चला तर मग भेटाया अशाच भयंकर व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.